नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का देणारी एक बातमी ही समोर आली आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना यंदाचा महागाई भत्ता हा 2% मिळणार असल्याचं वृत्त हे हाती लागलेलं आहे. मागील वर्षी हा आकडा 3 ते 4% दरम्यान होता. खरोखरच जर कर्मचाऱ्यांना 2% महागाई भत्ता मिळाला तर मागील 7 वर्षांमध्ये म्हणजेच जून 2018 नंतर मिळालेला हा सर्वात कमी महागाई भत्ता ठरणार आहे. ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्सच्या महागाई भत्त्याच्या आकडेमोडीमधून हे समोर आलं आहे. 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. सरकार वर्षातून 2दा महागाई भत्ता आणि DRच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना पैसे देते. यापैकी एक हप्ता जानेवारी तर दुसरा जुलैमध्ये दिला जातो. जुलै 2024 रोजी DA मध्ये 50%वरून 53% पर्यंत म्हणजेच 3% वाढ करण्यात आली. मार्च 2024 मध्ये DA हा 4%ने. व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा.